दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मध्यंतरी मी एक पुस्तक वाचायला घेतलं मार्टिन लुथर किंग यांच्यावर. आणि त्या पुस्तकात वाचत असताना त्यांनी गुलामगिरीमध्ये असताना किती प्रकारे त्रास सहन केला. काळा गोरा हा भेद खूप त्यावेळेस अगदी वरपर्यंत केलेला होता आणि त्यांना त्याचे चटके बसले होते लहानपणापासून. मार्टिन लुथर किंग असं म्हणतात की त्यांना गोरी मुलं खेळायला पण घेत नसत किंवा कधीकधी तर त्या गोऱ्या मुलांचे आईवडीलच दरवाजा बंद करायचे की तू आमच्या मुलांबरोबर खेळू नको. एक दिवस कुठल्या तरी शाळेच्या समारंभावरून येताना गोऱ्या लोकांना बसायला पाहिजे म्हणून त्यांना आणि त्यांच्या आईला 150 मैल उभं राहावं लागलं बसमध्ये. आणि इतक्या प्रकारचा त्रास त्यांनी सहन केला आणि पुढे जाऊन त्यांनी मोठी चळवळ त्या ठिकाणी निर्माण केली आणि लोकांना ह्या गोष्टीपासून स्वातंत्र्य दिलं. आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आला ह्या जगामध्ये, तो सुद्धा आम्हाला पापाच्या गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी आला. आपण निराशेमुळे किंवा आपल्या पापामुळे बंधनात अडकलो होतो. आम्ही सर्वजण निराश झालो होतो. योहान शुभवर्तमान 8वा अध्याय बघा, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 8. ह्यामध्ये येशू म्हणतो की जो पाप करतो तो पापाचा दास आहे. आणि जो दास असतो त्याला घर नसतं स्वतःचं, परंतु त्या घराचा जो पुत्र आहे त्याचं ते असतं. आणि पुत्राला अधिकार असतो की दासाला मुक्त करण्याचा. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगत आहे. त्या पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला क्षमा दिलेली आहे, परंतु त्या पापाबद्दल त्यानंतर लाज किंवा अपराधीपणाची भावना आम्ही बाळगू नये, कारण आम्ही स्वतंत्र आहोत. पापापासून आम्हाला बंधनमुक्त केलेलं आहे. येशूवर विश्वास ठेवा. तुम्ही आज बंधमुक्त आहात. आपल्या पापाच्या गुलामगिरीच्या मुक्ततेसाठी जी किंमत मोजायची होती ती प्रभू येशू ख्रिस्ताने मोजलेली आहे. आज आपण स्वतंत्र आहोत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 34 ची 36 वचनं. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 8 अँड वर्स 34 to 36. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून पुत्र जर तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.